तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला सांगणार इंस्टाग्रामचं अकाउंट आहे ते प्रोफेशनलमध्ये कशा पद्धतीतून कन्वर्ट करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजणार आहे की इंस्टाग्रामचं जे की अकाउंट आहे 2025 मध्ये कशा पद्धतीने प्रोफेशनलमध्ये कन्वर्ट करायचं असतं। बरेचशा जणांना जी की असतं इंस्टाग्रामचं जे की त्यांचं अकाउंट असतं ते काय म्हणजे जसं की क्रिएटर्स असतात किंवा तुम्ही रील्स अपलोड करत असाल तर तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय असते की तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे ते प्रोफेशनलमध्ये कन्वर्ट असणं गरजेचं आहे। अन्यथा तुमची रील्स आहे किंवा तुम्ही कुठलेही रील्स अपलोड करत असाल एक सुद्धा रील्स आहे ती व्हायरल सुद्धा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करून सांगा कशा पद्धतीतून काय वर्क करावे लागतात, तुम्हाला काय काय गोष्टी भेटणार आहेत प्रोफेशनल अकाउंट केल्यानंतर सगळ्या डिटेल्स सांगतो। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। बऱ्याचशा जणांना जो की प्रॉब्लेम येतो म्हणजे जी की अकाउंट ते काय प्रोफेशनलमध्ये कन्वर्ट करायला गेल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम्स येतात, जसं की त्यांना समजत नाही कुठली कॅटेगरी सिलेक्ट करायची, त्यानंतर जी की बिझनेस सिलेक्ट करायचं का कुठलं सिलेक्ट करायचं हे सुद्धा समजत नाही। त्यासाठी लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। मी सगळं काय डिटेल्समध्ये तुम्हाला सांगणार, एक्सप्लेन करून सगळी A to Z सगळी जी की माहिती आहे ती सगळी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय यायचं प्ले स्टोअरवर जायचं आणि येथे तुम्हाला सर्च मध्ये इंस्टाग्राम असेल ते तुम्हाला सर्च करून घ्यायचं। जर तुमचं इंस्टाग्राम आहे ते अपडेट नसेल तर सगळ्यात पहिले तर इंस्टाग्राम आहे ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। जसं की बघू शकता इथे इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्राम तुम्हाला इथून अपडेट करून घ्यायचं आणि त्यानंतर इंस्टाग्राम आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओके, ओपन केल्यानंतर तुमचं जे की प्रोफाईल आहे ते क्लिक करून घ्या। बघू शकता जे की आहे माझा अकाउंट जे काही प्रोफेशनलमध्ये कन्वर्ट नसल्यामुळे अशा पद्धतीतून दिसत आहे। जर तुमचा अकाउंट प्रोफेशनलमध्ये कन्वर्ट असेल तर तुम्हाला इथे प्रोफेशनल डॅशबोर्ड आहे तो इथे दिसून जाईल। कशा पद्धतीने दिसतो ते तुम्हाला मी मोहर सांगतो ज्यावेळेस आपण प्रोफेशनलमध्ये कन्वर्ट करेल त्यावेळेस। ओके, तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, तुमचं अकाउंट प्रोफेशनलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी वरती लाईन्स दिसतील त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं जे काही सेटिंग्स आहेत ते ओपन होऊन जातील। त्यानंतर तुम्हाला फक्त खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो अकाउंट टाइप्स अँड टूलचा एक ऑप्शन भेटतो त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर इथे जर नाही भेटला तर तुम्ही सर्च बार आहे तुम्हाला इथे सर्च करू शकता अकाउंट टाइप्स अँड टूल्स। ओके, तिथून सुद्धा तुम्हाला तो ऑप्शन्स भेटून जाईल। त्यानंतर काय करायचं अकाउंट टाइप्स अँड टूल्सवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे दोन ऑप्शन्स भेटतात, स्विच टू प्रोफेशनल अकाउंट, ॲड अ न्यू प्रोफेशनल अकाउंट। ओके, आपल्याला काय करायचं आपलं जे की अकाउंट आहे ते प्रोफेशनलमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे स्विच टू प्रोफेशनल अकाउंट एक नंबरचा जो की ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर फक्त इथं नेक्स्टवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही कुठल्या टाईपमध्ये म्हणजे कुठल्या कॅटेगरीची व्हिडिओ बनवता, जसं की तुम्ही टेक विषय बनवता किंवा तुम्ही रांगोळी म्हणा किंवा तुम्ही जर ह्याच्याविषयी बनवता आर्ट ड्रॉइंग करत असाल तर इथे बघू शकता आर्ट सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करत असाल तर व्हिडिओ एडिटिंग आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता। ओके, जर बघू शकता इथे तुम्ही सर्चसुद्धा करू शकता, जसं की बघू शकता इथे एडिटिंग जर टाकलं तर बघू शकता जे की आहे इथे तुम्हाला एडिटिंग जे की आहे ते भेटून जाईल। तुम्ही कुठल्या टाईप म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करत असाल तर एडिटिंग कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या, जसं की इथे बघू शकता मी एक सिलेक्ट करून घेतलं आहे। त्यानंतर स्विच टू प्रोफेशनल अकाउंटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर 1, 2 ते 3 मिनिटात अशा पद्धतीने तुमच्यामुळे इंटरफेस येईल लोडिंग घेतल्यानंतर। ओके, तर बरेचसे जण इथे चूक करतात जे की आहे बिझनेस आणि क्रिएटर्स म्हणजे सिलेक्ट करायचं का कुठलं करायचं हे बरेचसे जणांना समजत नाही। सगळ्यात पहिले सांगतो बिझनेस म्हणजे काय, जर तुमचा कुठला बिझनेस असेल तर तुम्ही बिझनेस आहे ते सिलेक्ट करून घ्या, अन्यथा तुम्ही जर असे रील्स बनवत असाल तर तुम्ही तुम्हाला डायरेक्ट सांगतो क्रिएटर्स आहे ते सिलेक्ट करून घ्या। जर बिझनेस असेल तर बिझनेसवर मी वेगळा व्हिडिओ आणणार आहे कशा पद्धतीतून काय बिझनेस अकाउंट जे की आहे करायचं असेल सगळ्या काही डिटेल्समध्ये त्या मी व्हिडिओ आणणार आहे। कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला त्या व्हिडिओ हवा आहे का नको आहे। ओके, तुमचा जर बिझनेस असेल तर बिझनेस तुम्ही सिलेक्ट करू शकता। आता आपल्या क्रिएटर्स सिलेक्ट करायचं त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल, इथे फक्त तुम्हाला नो थँक्यू करायचं बघू शकता इथे नो नाव लिहिलं आहे याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल। बरेचशे जणांना जो काही अशा पद्धतीने इंटरफेस येतो सेटअप युअर प्रोफेशनल अकाउंट म्हणजे काय इथे तुम्हाला स्टेप कंप्लीट करायचे 6 स्टेप दिले आहेत त्यातील तुम्हाला 2 कंप्लीट करायच्या आहेत। मी तर तुम्हाला सांगून काय करायचं डायरेक्ट तुम्ही इथून अशा पद्धतीतून बॅक यायचं आहे। बघू शकता आता जे काही अकाउंट आहे आपलं प्रोफेशनलमध्ये कन्वर्ट झालेलं नाही पण तुम्हाला एकदा काय यायचं पूर्ण बॅक यायचं आहे आणि फेरशी इथून रिफ्रेश करून घ्यायचं सगळं आणि फेरशी इंस्टाग्राम आहे ते तुमचं ओपन करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ती ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर बघू शकता प्रोफेशनल डॅशबोर्ड आहे ते तुमचं ऑन झालं आहे बघू शकता अशा पद्धतीतून तेव्हा तुम्ही क्लिक करून सुद्धा बघू शकता। तर तुम्हाला प्रोफेशनल डॅशबोर्ड ऑन केल्याने काय काय गोष्टी भेटतात ते तुम्हाला सांगतो, जसं की बघू शकता एक मी रील्स ओपन करून घेतली त्यानंतर बघू शकता इथे व्ह्यू हायलाईट म्हणजे जी की किती जणांना पाहिली रील्स किती फॉलोअर्स आले सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता इथे पाहू शकता।
किती नॉन फॉलोअर्सपर्यंत तुमची रील्स गेली, या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला भेटणार आहेत बघू शकता. आणि एंगेजमेंट किती आले आहे बघू शकता, इथे फॉलोअर्स किती आले आहेत, शेअर किती झाले, कमेंट्स किती आले, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला ज्या की आहेत ज्यावेळेस तुमचं अकाउंट प्रोफेशनल करचीला त्याच वेळी तुम्हाला भेटणार आहे. आणि प्रोफेशनल जर तुमचं अकाउंट नसेल तर तुमच्या रील्स आहेत ते व्हायरल होणार नाहीत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. जे काही मी स्टेप सांगितले हे स्टेप फॉलो करून तुमचं अकाउंट आहे ते प्रोफेशनलमध्ये कन्वर्ट करून घ्या. एकदम सिंपल गोष्ट, जास्त काय अवघड सांगितलेलं नाही. सगळ्यात पहिले तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.